शनिवार वाड्याचं संवर्धन होत नसल्याची खंत आणि नाराजी पेशवे कुटुंबियांनी आता व्यक्त केली। पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवार वाड्याला आज 293 वर्ष होतात। मात्र आज ही ऐतिहासिक शनिवार वाडा हा दुर्लक्षित आहे। जेवढं अपेक्षित आहे तेवढं संवर्धन वाड्याचं झालेलं नाही। राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं लक्ष घालून शनिवार वाड्याचं संवर्धन केलं पाहिजे अशी खंत पुष्कर पेशवे यांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात पेशवे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। ऐतिहासिक शनिवार वाड्याला आज 293 वर्ष पूर्ण होत आहे। खरं तर आज शनिवार वाड्याचा वर्धापन दिन आहे। मात्र या निमित्तानं आपल्या सोबत आहेत पुष्कर पेशवे। त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे? खरं तर अनेक वर्षापासून जो वाडा आहे या ठिकाणी उभा आहे, मात्र कुठेतरी खंत या ठिकाणी व्यक्त केली जाते। डागडुजीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। काय वाटतं? बाजीरावांनी बांधलेला हा वाडा 1732 साली त्याची वास्तुशांत झाली। हे तट मात्र नंतर नानासाहेब पेशव्यांनी बांधले, जे आपल्याला आज उभं दिसतंय। खंत आम्हाला या गोष्टीची अशी आहे की एक तर 1818 साली ब्रिटिशांनी हा वाडा जाळला। पेशवाई संपल्याच्या आधी ब्रिटिशांनी हा वाडा जाळला आणि त्यानंतर जो वाडा आपण आज बघतोय तो आहे तसाच आहे। अनेक लोकांची अशी कल्पना आहे की शनिवार वाडा हा भव्य 7 मजली अजूनही बघायला मिळेल, पण ते इथे आल्यानंतर त्यांना हा बुरुज दिसतो आणि त्याच्यानंतर आत गेल्यावरती काहीच दिसत नाही। आताच आपल्या भाषणामध्ये मेधाताई जे बोलल्या ते अगदी खरं आहे की आज तुम्ही काय ठेवलंत वाड्यात बघण्यासाठी। ASIकडे वाड्याचा आतलं संवर्धनाची जबाबदारी आहे, बाहेरची पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडे आहे, पण आज आपल्याला दिसतं की आतमध्ये बघण्यासारखं काहीच नाही आहे। तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही ह्याच्यासाठी काय करतायत हे लोकांपुढे ठेवावं अशी आमची इच्छा आहे। मध्यंतरी केंद्र सरकारने योजना काढली होती दत्तक घेणे योजना, त्या दत्तक योजनेचं पुढं काय झालं? कारण ज्या तुलनेत या ठिकाणी टॅक्स घेतला जातो किंवा कर जातो, पण तसं डागडुजी केलेली जात नाही। दत्तक योजना ही केंद्र सरकारने पुढे आणलेली होती, परंतु आम्हाला कुणालाही काही माहिती नाही याच्याबद्दल। हिची माहिती आम्हाला नाही आहे, ती आपल्याला माहिती शोधून काढायला लागेल की पुढे त्याचं काय झालं। परंतु बाहेर जे काय आपल्याला दिसतंय त्याप्रमाणे तरी पुढे काही हालचाल झालेली नाही आहे आणि वाडा आहे तसाच आहे आज। कॅमेरामॅन नितीन सांडवरसह निलेश करमरे, जे मीडिया पुणे।